नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2019 मध्ये जनमताचा अनादर करून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तीन पक्षाने जे महाविकास आघाडीचं सरकार बनवलं, त्याच्यानंतर बराचसा काळ यांचा करोनामध्ये गेला आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच फेसबुक लाईव्ह करून वारंवार फक्त लोकांना फेसबुकवर काहीतरी गप्पा गोष्टी मनोरंजन करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे काही मराठी माध्यम, मराठी पत्रकार जे छोट्याशा तुकड्यासाठी उद्धव ठाकरेंना राज्यामध्ये खूप काही सहानुभूती आहे, उद्धव ठाकरेंबरोबर खूप जनमत आहे असं आपलं दाखवत असतात आणि त्यांच्या पाठीमागं शेपूट हलवत असतात. आणि आता आजकाल तर आपण बघितलंय की शरद पवारांच्या, उद्धव ठाकरेंच्या, सुप्रियाताईंच्या पत्रकार परिषदा असतात. हे चाय बिस्कुटवाले पत्रकार त्यांच्या समोर गोंडा घोळत असतात आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे, सुप्रियाताई काही बोलल्या की हे टाळ्या पण वाजवत असतात. पत्रकारांनी टाळ्या वाजवणं हा एक प्रकार नवीनच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलाय. म्हणजे यांच्या दृष्टीने पत्रकार परिषद नसून ते त्यांचं भाषणच ते लाईव्ह घेत असतात आणि पत्रकारांना जी अपेक्षा असते त्या पद्धतीने या लोकांनी बोलायचं, म्हणजे यांच्या मनातच ते बोलतात अशा पद्धतीच्या पत्रकार वार्ता सुद्धा आपण राज्यामध्ये बघतोय. आता यांचा सहानुभूतीचा विचार केला तर ही वरवरची यांची फक्त माध्यमांमध्ये सहानुभूती पत्रकार लोक रंगून आपले सांगत असतात की उद्धव ठाकरेंचं सरकार भारतीय जनता पार्टीनं पाडलं, शिवसेनेचे 40 आमदार फोडून एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले. पण उद्धव ठाकरेंनी कधी हा विचार केलायत का की आपले अतिशय विश्वासू 40 लोक, त्यामध्ये 9 मंत्री हे आपल्याला सोडून का गेले, याचा साधा विचार सुद्धा उद्धव ठाकरेंनी कधी केला का? कधीच नाही. त्यांना काय अडचण आली, आपण मुख्यमंत्री असताना आमदारांचे आपण किती कामं केले, मंत्र्यांच्या कुठल्या फाईल्स आपण मंजूर केल्या, मतदारसंघामध्ये आपण कुठला निधी दिला आणि मतदारसंघातले कोणते कामं केले. खरं तर मंत्री राहिलेल्या लोक तुम्हाला सोडून जातात याच्यापेक्षा तुमचं दुर्दैव काय? तेव्हा उद्धव ठाकरेंना कोणती सहानुभूती आहे हे तर या मराठी माध्यमातल्या पत्रकारांनाच विचारावं लागेल. आता जेव्हापासून यांचं सरकार 2.5 वर्ष होतं तेव्हापासून यांनी महानगरपालिका झालं किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या झालं, यांच्या निवडणुका करोना काळ आहेत म्हणून वारंवार टाळत गेले आणि ओबीसीचं जे काही राजकीय आरक्षण आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टात याचिका यांच्याच गटाने दाखल केल्या आणि वारंवार फक्त राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समितीवर प्रशासक बसवून दिले. याचं कारण फक्त एवढंच की उद्धव ठाकरेंनी जो जनमताचा अनादर करून जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोकांनी बाहेर ठेवण्यासाठी जे मतदान केलं होतं आणि त्याचा अनादर हे पाप उद्धव ठाकरेंनी केलं होतं हे उद्धव ठाकरेंना माहीत होतं
आणि जर तात्काळ निवडणुका महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या असत्या तर लोकांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली असती. हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहीत होतं. म्हणून उद्धव ठाकरे वारंवार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळाटाळ करत होते आणि त्याच्याबद्दलच्या याचिका सुद्धा हे टाकत होते. आता जेव्हा यांचं सरकार गेलं, 2.5 वर्षाचं सरकार यांचं, जेव्हा घर कोंबड्यानी 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात गेलं नाही, लोक यांच्यापासून निघून गेले आणि मग जेव्हा यांना जाग आली तेव्हा हे बाहेर येऊन आता बोलायला लागले की निवडणुका घ्या, मर्द असेल तर असं करा, मर्द असेल तर तसं करा, राज्यात ह्या निवडणुका घ्या, त्या निवडणुका घ्या. खरं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाकडून ज्या याचिका सुप्रीम कोर्टात टाकल्या त्या काढल्या पाहिजे. निवडणुका होऊ नये म्हणून याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेच्या गटाच्या लोकांनीच टाकायच्या आणि बाहेर बाकी लोकांना गमजा सांगायचा आणि निवडणुका घ्या बोलायचं. या सगळ्या गोष्टी लोकांना अवगत असतात आणि यांचं जे काही हे सगळं करोना काळात झालं, मग करोना काळामध्ये यांचे जे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाले, अनेक लोक ऑक्सिजन मिळत नव्हता, प्राण सोडले. हजारो लोकांनी मुंबईमध्ये फक्त उपचार मिळाला नाही, बेड मिळाला नाही, ऑक्सिजन लवकर मिळाला नाही म्हणून प्राण सोडले. आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा चमच्यांनी म्हणा फक्त लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं. याची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळणार आहेत की जे पालघरमध्ये साधू संतांची, निष्पाप साधू संतांची हत्या झाली, या गोष्टीची सहानुभूती मिळणार आहेत की उद्धव ठाकरेंनी लोकांची घरं तोडली, कोणाचे दात तोडले, कोणाला एखाद्या मिनिस्टरनी घरात नेऊन त्यांच्या बरगाड्या तोडल्या. अशा प्रकारच्या गोष्टीने उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार आहेत का? किंवा उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टीची कधी चौकशी सुद्धा केलीत का? अनेक लोकांना जेवताना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अटक करण्यात आली. अनेक लोकांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. विनाकारण काही लोकांना मारहाण करण्यात आली. अक्षरशः फौजी लोकांना सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केवळ यांचा विरोध केल्यामुळं मार खावा लागला, डोळे गमवावे लागले. या गोष्टीची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळणार आहेत का? याचा सुद्धा उद्धव ठाकरेंनी विचार केला पाहिजे. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये 100 कोटीची वसुली करणारा गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांनी 100 कोटीची वसुली करायला लावलेले जे कोणी अधिकारी सचिन वाझे यांच्या बाबतीत कधी चौकशी केलीत का? आणि त्यांना सचिन वाझे काही लादे नाहीत का? असं निर्लज्जपणे आपण जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये बोलतो, याची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळणार आहेत का? याचा सुद्धा विचार उद्धव ठाकरेंनी कधीतरी केला पाहिजे. 2019 मध्ये जी लोकसभेचं निवडणूक झाली ती फक्त नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर झाली. मग 2014 असेल किंवा 2019 असेल, हे सगळेचे सगळे शिवसेनेचे आमदार खासदार हे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेले. उद्धव ठाकरेंना असं वाटतं की 18 खासदार किंवा 19 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. हे साप खोटे. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा उद्धव ठाकरेंना कळेल की आपण कुठल्या जागेवर आहे.
आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर झाल्या नाही, कुठली आमदार खासदारांची निवडणूक तर झाली नाही. ग्रामपंचायतीच्या काही तालुक्यांमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरेंचा खालून 6वा क्रमांक लागला. तेव्हा उद्धव ठाकरेंना किती सहानुभूती आहे ही सुद्धा आपल्याला कळाली. खरं तर उद्धव ठाकरेचे 2019 मध्ये जे काही खासदार पडले ती त्यांची खरी सहानुभूती आहे. मग शिवाजीराव आढळराव का पडले, चंद्रकांत खैरे का पडले किंवा अनंतराव हडसूळ का पडले, ही खरी त्यांची सहानुभूती आहे. आणि शेतकऱ्यांसाठी कुठलं काम उद्धव ठाकरेंनी केलं? 2.5 वर्षामध्ये अनेक वेळा गारपीट झाली, अनेक वेळा बिगर मोसमी पाऊस झाला, अनेक लोकांचं लाखो रुपयाचं गहू असतील, हरभरे असतील, सोयाबीन असतील किंवा कांदे पाण्यात होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी किती वेळा लोकांच्या शेतावर बांधावर येऊन चक्कर मारला, लोकांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले याचा हिशोब कधीतरी देणार आहेत का? आणि कायदा आणि सुव्यवस्था किती चांगली होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोक किती सुरक्षित होते, शेतकऱ्यांना किती न्याय मिळाला आणि महिलांप्रती हे सरकार किती चांगलं होतं. यांचे सहकारी अक्षरशः संजय राऊत सारखे सहकारी महिलांना फोनवर शिव्या देत होते. अश्लील सीड्या सुद्धा आपण माध्यमांमध्ये बघतोय. आणि हे कशाचं समर्थन करतात ते. आणि मराठी माध्यम पत्रकार साधं उद्धव ठाकरेंना कधी या गोष्टी सुद्धा विचारू शकले नाही की तुमच्या काळामध्ये जे मुंबई पोलिसांच्या बाबतीत जे तुम्ही स्कॉटलंडची तुलना करत होते, त्यावेळेस हा सचिन वाजे तिथं गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस बसून ठेवला आणि या गुन्हेगारीच्या साठी वापरलेली वाहनं तो आयुक्तालयामध्ये लपून ठेवत होता. अनेक उद्योगपतींना तो धमक्या देत होता. अक्षरशः अंबानींच्या घराजवळ सुद्धा जिलेटिन ठेवलेली गाडी सुद्धा यांनी प्लांट केली होती. हिरेन मनसुखला खाडीमध्ये फेकला. अशा प्रकारच्या घटना राज्यामध्ये किती झाल्या आणि याची सहानुभूती मिळणार आहेत. आणि याचं भांडवल करून मराठी पत्रकार असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचं सरकार भारतीय जनता पार्टीने पाडलं, खासदार चोरले, आमदार चोरले आणि पक्ष चोरला आणि बाप चोरला. अशा प्रकारे हे सगळं उद्धव ठाकरेंना कुठं घेऊन जाणार आहे हे सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहे. आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की जेव्हा शरद पवार पावसात भिजले तरी पण शरद पवारांना 54 आमदारांच्या वर एक आमदार सुद्धा निवडून आणता आला नाही. अर्थात शरद पवार पावसात भिजले त्यावेळी छत्री नव्हती असं नाही, पण फक्त चित्रण करण्यासाठी शरद पवार पावसात भिजले. अशा प्रकारच्या या क्लुप्त्या आणि आयडिया आता जुन्या झाल्या आहेत आणि लोकांना फक्त बनवाबनवी करायची आणि भ्रष्टाचार हा अनंत बुडालेला जो काही मातोश्री, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे. लोक सगळं ज्ञात आहे. आपण कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आपण जनमताचा किती आदर ठेवला या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. उगाचच आता रडारड करायची आणि सहानुभूती करायची. सहानुभूती कशाला म्हणतात हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. सहानुभूती म्हणजे तुम्ही देशामध्ये राज्यामध्ये कुठलं तरी एखादं चांगलं विधायक काम केलं पाहिजे आणि त्या कामाची पावती म्हणून जेव्हा तुम्हाला लोक मतदान देतात त्याला सहानुभूती म्हणतात. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान दिले त्या लोकांना तुम्ही अनादर करून तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन जेव्हा बसतात आणि सरकार बनवतात, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसतात, त्याला सहानुभूती म्हणत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे 4 बोटं असतात. त्यामुळं
आपण पण सहानुभूतीचा काय विचार करणारे हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्की कळेल. आणि किती लोक आपले निवडून येतात आणि किती लोक येणार नाही याची सुद्धा हिशोब आणि याचं सहानुभूतीचं गणित तुम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की होईल. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.